श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, 26 जुलै 2026 नंतर तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होऊ शकतो जो तुमचे नशीब बदलू शकतो. अनेक दिवसापासून अडकलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. प्रेमसंबंधात आलेला दुरावा कमी होऊ शकतो. विद्यार्थ्यांना यशाची नवीन संधी मिळू शकते आणि शेअर मार्केट किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी नवीन दारे उघडू शकतात. मात्र या काळात आलेला आळस आणि चुकीचे निर्णय मोठ्या संधी हातातून जाऊ देऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत 26 जुलै ते 10 डिसेंबर 2026 या शनी वक्रीच्या काळात वृश्चिक राशीच्या जीवनात कोणते महत्त्वाचे बदल घडू शकतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण वृश्चिक राशीसाठी शनी वक्रीचा प्रभाव सविस्तर समजून घेणार आहोत. अनेक जण शनी वक्रीचे नाव ऐकताच घाबरतात, पण प्रत्येक वेळी शनी वक्री म्हणजे अडचणीच असे नसते. अनेक वेळा हा काळ अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचा, जुन्या चुका सुधारण्याचा आणि मेहनतीला योग्य दिशा देण्याचा असतो. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. शनी वक्री म्हणजे शनी ग्रह प्रत्यक्षात मागे फिरत नाही. पृथ्वी आणि शनीच्या गतीतील फरकामुळे ते आकाशात मागे सरकत असल्याचा भास होतो. ज्योतिषशास्त्रात हा काळ आत्मपरीक्षणाचा मानला जातो. या काळात आपण जुन्या चुका सुधारू शकतो, अडकलेले निर्णय पुन्हा तपासू शकतो आणि अपूर्ण राहिलेल्या कामांना नव्याने सुरुवात करू शकतो. म्हणून हा काळ भीतीचा नसून योग्य नियोजन आणि सातत्याचा आहे. या कालावधीत शनीचा प्रभाव तुमच्या पंचम भावाशी संबंधित विषयावर अधिक जाणवू शकतो. हा भाव शिक्षण, बुद्धिमत्ता, संतती, प्रेमसंबंध, सृजनशीलता, गुंतवणूक आणि भविष्याचा विचार यांच्याशी संबंधित मानला जातो. त्यामुळे या काळात क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. पण शनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवतात, जो मेहनत करतो त्यालाच फळ मिळते. जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. पूर्वी अभ्यास करूनही अपेक्षित यश मिळत नसेल तर आता परिस्थिती बदलू शकते. एकाग्रता वाढेल, नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. सरकारी नोकरी, प्रवेश परीक्षा किंवा इतर स्पर्धात्मक क्षेत्रात सातत्य ठेवणारे चांगले परिणाम मिळू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अभ्यासात शॉर्टकट शोधू नका. नियमित मेहनत हेच यशाचे रहस्य असेल. ज्यांच्या प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण झाले आहे त्यांच्यासाठी हा काळ सुधारणा घडवून आणू शकतो. जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधा, एकमेकांचे विचार समजून घ्या. रागाच्या भरात घेतलेले निर्णय टाळा. विश्वास आणि संयम यामुळे नाते अधिक मजबूत होऊ शकते. ज्यांना अजून योग्य जोडीदार मिळालेला नाही त्यांनाही नवीन ओळखी निर्माण होण्याची शक्यता आहे. मुलांशी संबंधित चिंता असलेल्या काही व्यक्तींना दिलासा मिळू शकतो. मुलांच्या शिक्षणात प्रगती दिसू शकते. त्यांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. पालकांनी मुलावर अनावश्यक दबाव टाकण्याऐवजी त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. पंचम भावाचा संबंध गुंतवणूक आणि सृजनशीलतेशीही जोडला जातो. जर तुम्ही शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणूक क्षेत्रात काम करत असाल तर कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. भावनेत येऊन गुंतवणूक करू नका. पूर्ण अभ्यास करूनच पाऊल उचला. लेखन, कला, अभिनय, कंटेंट क्रिएशन, डिझाईन किंवा इतर सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या कल्पनांना योग्य व्यासपीठ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात, पण त्या संधीचे यशात रूपांतर करण्यासाठी मेहनत, शिस्त आणि सातत्य आवश्यक असेल. शनी उशिरा फळ देतात, पण जेव्हा देतात ते कायम टिकणारे असते. आता जाणून घेऊया या काळात विवाह, करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब, प्रॉपर्टी आणि व्यवसायात कोणते महत्त्वाचे बदल दिसू शकतात. शनी वक्रीच्या काळात अनेक वृश्चिक राशीच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. जर पती पत्नीमध्ये काही गैरसमज किंवा दुरावा निर्माण झाला असेल तर तो संवादातून कमी होण्याची शक्यता आहे. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. लहान लहान गोष्टीवरून वाद घालण्याऐवजी शांतपणे चर्चा करा. ज्यांचा विवाह ठरत नव्हता त्यांना चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. योग्य निर्णय घेतल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कौशल्याच्या जोरावर अतिरिक्त कमाईची संधी मिळू शकते. पार्ट टाइम काम, फ्रीलान्सिंग, ऑनलाईन सेवा किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजन करून पुढे जाऊ शकता. जुनी गुंतवणूक किंवा पूर्वी केलेल्या मेहनतीचे आर्थिक फळ मिळण्याची शक्यता आहे. मात्र उत्पन्न वाढले म्हणून अनावश्यक खर्च टाळा. या काळात पैसे कमवण्याबरोबरच ते योग्य प्रकारे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे ठरेल. बचतीची सवय लावा. अनावश्यक कर्ज घेणे टाळा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. योग्य आर्थिक नियोजन केल्यास भविष्यातील अनेक अडचणी टाळता येतील. या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढू शकतो. गोड आणि संयमी वाणीमुळे अनेक बिघडलेली नाती सुधारू शकतात.
कुटुंबातील सदस्यासोबत अधिक वेळ घालवा. आई वडील आणि वडीलधाऱ्यांचा सल्ला ऐका. त्यांच्या अनुभवाचा फायदा तुमच्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये होऊ शकतो. घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी छोट्या गोष्टीकडेही लक्ष द्या. शनी वक्रीचा प्रभाव घर, जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित कामावरही दिसू शकतो. रखडलेले व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. घराच्या दुरुस्तीचे किंवा नवीन घर घेण्याचे नियोजन पुढे सरकू शकते. काही व्यक्तींना कुटुंबाच्या सहकार्याने मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. कोणतेही कागदपत्र न वाचता स्वाक्षरी करू नका. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. प्रमोशन किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक घडामोडी घडू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार आणि चांगल्या संधी मिळू शकतात. संयम आणि प्रामाणिकपणा टिकवून ठेवल्यास व्यवसायात स्थिर प्रगती होऊ शकते. डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया, यूट्यूब, ब्लॉगिंग, मीडिया, पर्यटन किंवा प्रवासाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. नवीन प्रोजेक्ट्स मिळू शकतात. प्रेक्षकांचा किंवा ग्राहकांचा प्रतिसाद वाढू शकतो. कामानिमित्त लांबचा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता अधिक राहील. या काळात आळस, राग, घाईघाईत घेतलेले निर्णय टाळा. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. महत्त्वाच्या कागदपत्राची पडताळणी करा. नकारात्मक विचारापासून दूर राहा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा भाग जाणून घेऊया. या शनी वक्रीच्या काळात कोणते उपाय करावेत, कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावेत आणि हा संपूर्ण काळ तुमच्यासाठी अधिक फलदायी कसा ठरू शकतो. या काळात मन स्थिर ठेवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी भगवान हनुमानाची भक्ती लाभदायक मानली जाते. दर मंगळवारी किंवा शक्य असल्यास दररोज हनुमान चालीसा श्रद्धेने वाचा. आठवड्यातून एकदा सुंदरकांडचे पठण करण्याचाही संकल्प करू शकता. ही साधना मनातील भीती, नकारात्मक विचार आणि अस्थिरता कमी करण्यास मदत करू शकते. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन श्रद्धेने फुले अर्पण करा. शक्य असल्यास डाळिंब अर्पण करून आपल्या कुटुंबाच्या सुख, आरोग्य आणि प्रगतीसाठी प्रार्थना करा. पूजेमध्ये दिखावा न करता मनापासून भक्ती करणे अधिक महत्त्वाचे आहे. शनिवारी एक लोखंडी किंवा स्टीलच्या वाटीत थोडे मोहरीचे तेल घ्या. त्या तेला स्वतःचे प्रतिबिंब पाहून श्रद्धेने ते तेल शनिदेवांना अर्पण करा. त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार गरजूंना अन्न, काळ्या उडीद किंवा आवश्यक वस्तूचे दान करा. दान नेहमी निस्वार्थ भावनेने करा. या काळात तुमच्या बोलण्याचा परिणाम अधिक जाणवू शकतो. एक कठोर शब्द नाते बिघडू शकतो, तर एक प्रेमळ शब्द पुन्हा जोडू शकतो. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. रागाच्या भरात दिलेले उत्तर टाळा. संयमी आणि सकारात्मक वादामुळे कुटुंब, मित्र आणि सहकार्याचे संबंध अधिक चांगले राहतील. शनी हा कर्माचा ग्रह आहे, म्हणून या काळात आळस, काम पुढे ढकलण्याची सवय आणि निष्काळजीपणे सोडणे आवश्यक आहे. आजचे काम उद्यावर ढकलू नका. वेळेचे नियोजन करा. लहान उद्दिष्टे ठरवा आणि ती सातत्याने पूर्ण करा. या काळात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? कोणताही मोठा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. कागदपत्रे तपासल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक संधीचा उपयोग प्रामाणिकपणे करा. मित्रांनो, 26 जुलै ते 10 डिसेंबर 2026 हा शनी वक्रीचा काळ वृश्चिक राशीसाठी अनेक सकारात्मक शक्यता घेऊन येऊ शकतो. शिक्षणात प्रगती, प्रेमसंबंधात सुधारणा, विवाहाचे योग, उत्पन्नाचे नवीन मार्ग, बचतीत वाढ, कुटुंबातील आनंद, प्रॉपर्टीशी संबंधित लाभ, डिजिटल क्षेत्रात यश आणि करिअरमध्ये प्रगती अशा अनेक चांगली चिन्हे या काळात दिसू शकतात. परंतु या सर्व गोष्टींची गुरुकुली एकच आहे: सातत्यपूर्ण मेहनत, योग्य निर्णय आणि संयम. जर तुम्ही या 3 गोष्टी जपल्या तर हा काळ तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. तुमची रास वृश्चिक असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव आणि जय बजरंगबली असे नक्की लिहा. या व्हिडिओमधील कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात महत्त्वाचा वाटला हेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्याच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. नमस्कार.